रामनवमी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे मुंबईसह राज्यातील विविध शहरातून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींच्या स्वागतासाठी यात्रा उत्सव कमिटी व पालखी स्वागत कमिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पालखी स्वागत मंडपाचे आज शिर्डी नगर परिषद नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, श्री रामनवमी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय अप्पा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापत उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी पहिल्या पालखी स्वागताचा मान मुंबईहून आलेल्या महिलांच्या पालखीला मिळाला। उपस्थित ग्रामस्थ व नगरसेवकांनी आलेल्या भाविकांच्या कपाळी केशरी गंध लावत त्यांचं स्वागत केलं, तर पालखी आणि रथाचं पूजन करत श्री साईबाबांची आरती करण्यात आली। तसेच पालखीमधील भाविकांना श्री साई सच्चरित्र स्तवन मंजिरी आणि सन्मानपत्र देत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच शिर्डीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। आज रामनवमीच्या पालखीची यायची सुरुवात झालेली आहे। आज पहिल्या महिलांच्या पालखीला भेटला, कारण ते पहिले सुरू झाले, त्यांचं पूजन झालं। साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ दर वर्षाप्रमाणे याही वर्षी उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि पहिली मानाची पालखी लेडीजची पालखी महिलांची पालखी आली आणि आज त्यांचं स्वागत केलं, साईचरित्राचं पूजन केलं। त्याच्यानंतर सगळ्यांना सन्मान चिन्ह म्हणून एक फ्रेम देण्यात आली आणि साईचरित्र स्तवन मंजिरी याचं पण केलं। गळ्यामध्ये त्यांना जे मानचिन्ह म्हणजे पट्टी देतात ती पण देण्यात आली। एकदम धूमधडाक्यात स्वागत झालं आणि आता इथून पुढे ज्या पण पालखी आहेत त्यांचे पण स्वागत धूमधडाक्यात होईल। आता आभार तर नाही मानणं, कारण 3 दिवस कार्यक्रम तेव्हा 3 दिवस सगळ्यांनी इथं थांबलं पाहिजेत, त्याच्यानंतर त्यांचे आभार मानू, कारण इथं तू सगळ्या ग्रामस्थांनी आणि तरुणांनी इथं रोज हजेरी लावली पाहिजे। आपलं उद्दिष्ट मागचं 70,000 लोकांना आपण गंध लावला, यावेळेस 1 लाखाच्या पुढे गेलं पाहिजे हे उद्दिष्ट आहे। आणि सगळ्या तरुणांना आणि शिर्डी ग्रामस्थांना आव्हान करीन की सगळ्यांनी इथं वेळ द्यावा आणि जादा लोकांना गंध आणि जे पण आपण सन्मान चिन्ह ते देतो ते सगळ्या पालख्यांना भेटावं, यासाठी मी सगळ्यांना विनंती करीन आणि प्रयत्न जेवढा होईल तेवढा आम्ही करू। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या पालखी स्वागत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या भक्तांचं स्वागताचं नियोजन करत असतो, परंतु आजचा दिवस आनंदाचा यासाठी आहे की जसं आम्ही या ठिकाणी या कक्षाचं उद्घाटन करण्याच्या प्रसंगी उभं होतो, त्याच वेळेस महिलांची एक पालखी आली आणि त्या पालखीच्या आगमनाने या ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात झाली। आम्हाला असं वाटतंय की आज साक्षात साईबाबांचाच आशीर्वाद मिळाला, त्यांच्याच पदस्पर्शाने पावन होऊन हे पालखी स्वागत कक्षाचं या ठिकाणी उद्घाटन झालं। त्यामुळे हा आनंद आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आमची आज निर्माण झालेली आहे। सर्व मान्यवर आले, वेळ काढून आले, सगळ्यांनी या ठिकाणी साईबाबांच्या सर्व पदयात्रींना गंध लावले आणि आम्ही सर्व येणाऱ्या पालख्यांना सन्मानपत्र दिलं, साईबाबांचे सच्चरित्र दिलं, स्तवन मंजिरी दिली। खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव बघून आम्हाला अतिशय आनंद होतो, कारण की येणारा प्रत्येक पायी चाललेल्या साई भक्तांमध्ये आम्ही साईबाबांना बघतो, त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करणं यापेक्षा दुसरी आनंदाची किंवा या ठिकाणी आपल्यासाठी आणखी कुठली गोष्ट सुखाची असू शकते। त्यामुळे या पालखी स्वागत समितीच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो की साईबाबांच्या या सेवेमध्ये आपण सर्वजण या वर्षी आपण 1 लाख लोकांना या ठिकाणी हा पवित्र अष्टगंध लावणार आहोत, पवित्र गंध लावणार आहोत, ज्या गंध लावण्याने भक्ताच्या मनामध्ये एक आनंद, भक्तिमय, मंगलमय वातावरण तयार होतं। त्यामुळे या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा आणि हा उत्सव जो आहे तो अनोखा उत्सव आपण साजरा करूयात। खरं तर बाळासाहेबांनी मी खूप या बैठका घेतल्या, कधी आम्ही व्यक्तिगत स्तरावर घेतल्या, कधी सार्वजनिक स्तरावर घेतल्या। या सगळ्या बैठकींमध्ये एक अतिशय सुंदर अशी संकल्पना आली किंवा त्यांच्या या ठिकाणी एक मनामध्ये कल्पना आली की साईबाबांना मानणारे या विश्वामध्ये करोडो लोक आहेत, परंतु साईबाबांना जाणायचं कसं, तर साईबाबांना जाणण्यासाठी तुम्हाला साईबाबांच्या सच्चरित्राचं वाचन करावं लागेल। म्हणून साईबाबांचं सच्चरित्राचं वाचन झालं पाहिजे ही मनामध्ये भावना ठेवून आमचे मित्र अरुण कुलकर्णी यांनी या ठिकाणी सर्व येणाऱ्या पालखीवाल्यांना या ठिकाणी साईबाबांचे सच्चरित्र ग्रंथ भेट दिला पाहिजे अशी संकल्पना दिली आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी स्वतः 101 ग्रंथ या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून दिले। अशा अनेक साई भक्तांनी आम्हाला या ठिकाणी ग्रंथ उपलब्ध करून दिले। युवा शिर्डी ग्रामस्थांचे आमचे मित्र नितीन अशोक कोटे यांनी देखील ग्रंथ या ठिकाणी जमा केले वेगवेगळ्या माध्यमातून, तर मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। शिर्डी ग्रामस्थांना विनंती करतो की या पालखी स्वागत कक्षामध्ये या आणि या साई भक्तांच्या सेवेमध्ये आपण रुजू व्हा, आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। श्री साईबाबांनी प्रत्यक्ष सुरू केलेल्या उत्सवापैकी रामनवमी हा उत्सव आहे। या वर्षी या रामनवमीचे 115वे वर्ष आहे आणि आज ग्रामस्थांच्या वतीनं रामनवमी कमिटीच्या वतीनं आलेल्या पहिल्या मानाच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। अतिशय आनंदात आणि भव्यदिव्य स्वरूपात या ठिकाणी त्या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। या स्वागतासाठी शिर्डीतील सर्व नागरिक,
सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि अतिशय आनंदामध्ये या पहिल्या मानाच्या महिलांच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे। त्या भक्तांना अतिशय आनंद झालेला आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे, त्यांचा अल्पहार झालेला आहे आणि अशाच प्रकारे पुढील 3 दिवस बाबांचा हा जो रामनवमीचा उत्सव आहे अतिशय धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे। मी अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो ग्रामस्थांना की या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी व्हा आणि बाबांचा हा जो उत्सव आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा अशी अध्यक्षांच्या वतीने मी विनंती करतो। प्रतिमा तुलसीदास पाटील, माझं हे 23वे वर्ष आहे। तर मला म्हणजे एवढा आनंद होते की हे म्हणजे पालखी एकदा आली, दिवस आले की पालखीचे दिवस म्हणजे एवढी हुरहुर लागते, असं वाटते की कधी हे दिवस येतात। आणि मग तेव्हापासून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो आणि मग नंतर आम्ही पालखीमध्ये जॉईन होतो। माझं गाव आहे अलिबाग, मी अलिबागवरून येते। पण मग नंतर हे 9 दिवस आमचे कधी संपले आम्हाला कळूनच येत नाही। असं म्हणजे असं वाटते की बाबांनी आम्हाला काय हे केलं काय नाही, म्हणजे खूप एकदम आनंद वाटतो आम्हाला। बाबांचे अनुभव पण बाबांनी आम्हाला पालखीत चालत असताना बाबांचे अनुभव पण आम्हाला खूप आलेले आहेत। पायी चालत मला कधीच त्रास झालेला नाही। आज आज आमचं सत्कार केलं, बाबांनी सत्कार केला आज आमचं। शिर्डी गावातल्या नगरसेवक सगळे हे केले, त्यांनी पण केलं, पण आमची बाबांनी केलं म्हणजे मला एकदम खूप आनंद वाटते। महिला आणि पुरुष एकत्र येतात तर बऱ्याच गैरसोयी होतात। मी पहिले बाबांचा फोटो घेऊन एकटी यायची वर्षातून 4 वेळा, तर बऱ्याच आग्रह लोकांनी केला की तुम्ही एकटा चला, दुसऱ्यांना घेऊन चला, म्हणून मग माझ्या 25व्या पदयात्रेला एका भक्तांनी चिठ्ठी टाकली बाबांसमोर आणि त्यांनी सांगितलं की बाबांचा होकार आला म्हणून महिला पदयात्रा निघाली। आज पदयात्रेचं 23वं वर्ष आहे महिला पदयात्रेचा। माझी 75वी टोटल पदयात्रा आहे। मी वर्षातून 4 वेळा येत होती, दसरा, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, श्रीरामनवमी आणि श्रावणात माझ्या 3 पदयात्रा झाल्या। आता मी दत्त जयंतीला 19 वर्ष झाले दातलीला मोठे बाबांच्या इथे मंडप टाकून सेवा देते, चॉकलेट, बिस्किट, चहा याची सेवा असते। हे स्वागत यांनी जे सुरू झालेलं आहे ना, प्रत्यक्षाचा अनुभव आता माझ्या हातात बघा साई चरित्र आहे, हे प्रत्यक्ष बाबांचा अनुभव आहे की बाबा हे स्वागत करतायत। आमच्याकडे सवन मंजिरी देखील आमच्याकडे आता आली आहे। सवन मंजिरी म्हणजे सर्वस्व जे वाचनाने न मागता बरंच काही मिळते, बरेच अनुभव येतात आणि साई चरित्र म्हणजे साक्षात साई बाबा, पूर्ण बाबांचा अनुभव याच्यामध्ये आहे। आणि वाचताना तुम्हाला प्रत्येक अध्यायामागे बाबा तुम्हाला काहीतरी सूचित करतात, काहीतरी अनुभव देत असतात। शिर्डी ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानायला हवे, कारण पूर्वी होत नव्हतं, आता होतंय। सर्व ग्रामस्थ नगरसेवक एकत्र येतात आणि हा जो सोहळा असतो खूप छान वाटतं। म्हणजे प्रत्यक्ष बाबा आणि ते शिर्डी ग्रामस्थ हे बघा माझ्या मागे बाबा पण प्रत्यक्ष आहेत आणि शिर्डी ग्रामस्थ आणि हिरिरीने अगदी आनंदाने हे लोक सगळे सहभागी होतात, तर खूप बरं वाटतं।